सावधान. बुद्धवग्गू दुसरी गाथा आणि क्रमशः धर्मपदातली 180वी गाथा. यस्स जालिनी विसत्तिका तन्हा नथी कुहिंची नेतवे तं बुद्धं अनंतगोचरं अपदं केन पदेन नेसथ. त्याचा अनुवाद असा केलेला आहे. ज्याला आपले जाळे पसरवणारी विषरूपी तृष्णा या जगात कुठेही घेऊन जाऊ शकत नाही, त्या अनंत ज्ञानी बुद्धाला कोणत्या उपायाने अस्थिर करू शकाल, मोहित करू शकाल किंवा लुब्ध करू शकाल, अशा अर्थाची ही गाथा आहे. इंटरेस्टिंग गाथा आहे ही. सगळ्याच गाथा इंटरेस्टिंगच आहेत, परंतु काही गाथा विशेष परिणाम करणारे आहेत आणि चिंतनाला खूप मोठं खाद्य देणारे आहेत. चिंतनाला खूप मोठा आवाक आहे, असा विषय या गाथेमध्ये आहे, या विशिष्ट गाथेमध्ये. यस्स जालिनी, ज्याची, जालिनी म्हणजे जाळ निर्माण करणारी. कोण? तन्हा म्हणजे तृष्णा, आणि ती तृष्णा विसत्तिका आहे. विसत्तिका म्हणजे विषरूपी आहे, पॉइझनस. कारण ते माराचं रूप आहे. ते मार हा पण विषरूपीच आहे, जो मारतो मारून टाकतो. तसं तन्हा तृष्णा ही पण विसत्तिका म्हणजे विषरूपी आहे, आणि जालिनी आहे म्हणजे जाळ्यात अडकवणारी आहे. ही विषरूपी तन्हा तृष्णा जालिनी आहे, जाळ्यात अडकवणारी आहे. तिला अं, अं, अशा तृष्णेला, अशी तृष्णा सुद्धा कुठे नेऊ शकत नाही. कुणाला? बुद्धांना. बुद्ध कोणते, कसे आहेत, काय आहेत ते? बुद्ध अनंत गोचरंग, म्हणजे अनंत गोचरंग म्हणजे ज्यांच्या त्या प्राप्तीला, त्यांच्या बुद्धत्वाला अंत नाही, अनंत आहेत. त्यांना बांधून ठेवू शकत नाही, ते लिमिटलेस, त्याला लिमिट नाही. बुद्धाला कोणतं बंधन नाही, कोणता अंत नाही, म्हणून अनंत आहेत. आणि अपदंग आहेत ते. त्याची बुद्धांची चिन्ह, बुद्धांची पावलं, बुद्धांची लक्षणं, बुद्धांचं दिसणं, बुद्धांना दिसणं, बुद्ध दिसणं, बुद्ध पाहणं, बुद्ध कळणं, समजणं, हे कठीण आहे. कारण आपण तीच गोष्ट आपण पाहू शकतो जी दिसते, ऐकू येते, गंध, चव, स्पर्श, विचारांना पण बुद्ध कळत नाहीत. कारण कशाचा विचार करणार? बुद्ध म्हणजे मुक्त अवस्था आहे, आणि बुद्ध हे अनंत आहेत.
बुद्धांना कोणतं पद नाही असं म्हटलेलं आहे. पद म्हणजे पाऊल. पाऊल खुणा ज्याला आपण म्हणतो ना. लक्षण म्हणजे अं, सांगू शकत नाही. अपदंग म्हटलेला आहे. म्हणजे शब्द असे आहेत हे. हे आपले विचार पण तोकडे पडणार. आपले विचार पण कमी पडणार. पडणारच म्हणून तर ते अनंत आहे. आपले विचार कमी पडणार. आपण शेवटी शोधता शोधता कधी कधी थकून जाणार. पण बुद्ध सापडणार नाही. बुद्ध दिसणार नाही. कारण तर बुद्ध हा पाहण्याचा विषयच नाही. बुद्ध हा विचारांचा विषयच नाही. बुद्ध हा अनुभूतीचा विषय आहे. बुद्ध हा जाणून प्रत्यक्षात तिथं गेल्याशिवाय ते दिसत नाही, असा तो विषय आहे. एखादी म्हणजे खूप अज्ञात गोष्ट आहे किंवा खूप मोठी गोष्ट आहे, विशाल गोष्ट आहे, गूढ आहे, अनंत आहे. म्हणजे अशी इथं राहून म्हणजे आपण जिथं आहोत तिथं राहून ते दिसत नाही. ते तिथं जावं लागतं. एखादी गूढ गोष्ट असली, अज्ञात गोष्ट असली, खूप काय म्हणतात ना, खूप अडचणीतली असली किंवा खूप म्हणजे काय म्हणतात, गुहेमध्ये दडलेली असली, जंगलामध्ये दडलेली असली, पाण्याच्या तळाशी असली, आकाशात असली, की अशा गोष्टी ज्या आहेत ना, हे तुम्ही इथून नाही दाखवू शकत. जिथं आपण आहोत तिथून ते दाखवू शकत नाही. तिथं जावंच लागतं. तिथं पोहोचावं लागतं. का तर त्याचं स्वरूपच तसं आहे. आणि जे जे आपल्याला पाहायचं का त्याची चिन्ह कुठं दिसत नाही. म्हणजे आता समजा मुक्ती, दुःखमुक्ती. दुःखी माणसाला दुःखमुक्ती कळणारच नाही. दुःखमुक्ती झाल्याशिवाय त्याला ते दुःखमुक्ती काय आहे, निब्बाण काय आहे ते कळणारच नाही. अशक्य आहे ते. दुःखात राहून दुःखमुक्ती, अंधारात राहून प्रकाश, अज्ञानात राहून ज्ञान, प्रज्ञा, हे कळणं अशक्यच आहे. तिथंच जावं लागतं. कारण त्याची चिन्ह इथं नाहीत. अंधाराची चिन्ह प्रकाशात नाहीत. आणि प्रकाश प्रकाशात अंधार समजू शकतो, पण अंधारात प्रकाश नाही कळत. अंधारात राहून त्याला काहीतरी अशी एखादं किरण, एखादे तिरीप, काहीतरी असं आलं पाहिजे. समजा ह्या रूम मध्ये पूर्ण डार्क रूम आहे. पूर्ण तिथं कुठंच प्रकाश यायला जागा नाही. पण अशी एखादी खिडकीला किंवा कुठेतरी अशी अशी फट आहे का तिथून काहीतरी एक किरण येतो. आणि मग अंधारात बसलेल्या, समजा मी इथं आहे, पूर्ण अंधार आहे आणि काहीच कुठंच दिसत नाही, पण तो जो किरण आहे, तो एक किरण मला असं सांगतो की पलीकडं उजेड नावाची काहीतरी गोष्ट आहे. म्हणून हा किरण इथं आलेला आहे. पण तरी तो फक्त एक किरण आहे. त्याच्या पलीकडचा सूर्य किंवा जो काही प्रकाश असेल, पण आपण सूर्यप्रकाशातच किरण आहे असं समजू. तर त्या किरणातून सूर्याचा अंदाज नाही लावू शकत लगेच. त्या कोठडीतूनच बाहेर पडावं लागेल. तेव्हा ते कळतं. तसं हे अपदंग, ज्याचं कुठं चिन्ह दिसत नाही पटकन,
अशा बुद्ध माणसाला तुम्ही कोणत्या मार्गाने नेणार, कुठं अडकवणार, कोणत्या उपायानं त्यांना अस्थिर करणार, अशा अर्थाचं हे केलेलं आहे. चांगला अर्थ आहे तो. तसा शब्द नाही तिथं, परंतु तसाच अर्थ आहे त्याचा. कोणत्या पदानं नेणार, तुम्ही त्यांना कोणत्या मार्गाने नेणार, म्हणजे कोणत्या मार्गाने त्यांना, बुद्धांना तृष्णा फसवू शकते, जिला त्यांनी स्वतःच पाहिलेलं आहे. परवाची गाथा आपण पाहिली. अं, गहकारक गहकारक दिठ्ठोसी पुन गेहंग न काहसी, ते तृष्णेलाच म्हणतात किंवा माराला म्हणतात. हे घर करणाऱ्या, कारण तृष्णाच हे घर बनवते. आपलं शरीर म्हणजे खरं म्हणजे त्याचीच निर्मिती आहे. आणि त्याच्यातच परत हे बुद्धाचे गुण आहेत. पण ते तिथं पोहोचल्याशिवाय ते कळत नाही. घर करणाऱ्या दिठ्ठोसी, पाहिले आता. तसे या तृष्णेला पाहिलं म्हणजे आता काय पाहिलं नेमकं? तृष्णेचं जाळं पाहिलेलं आहे. आता तृष्णेचं कधी कधी जाळं म्हटलं जातं. तृष्णेचं कधी कधी जंगल म्हटलं जातं. घनदाट जंगल. घनदाट जंगल. पुन्हा जंगलात तरी आपण, जरी ते भयंकर जंगल असलं, तिथं अनेक भयंकर प्राणी असतील. प्रत्येक ठिकाणी जीव घेणे काय हे असू शकतात, प्रसंग घडू शकतात. काटेरी वनस्पती आहेत, विषारी वनस्पती आहेत, विषारी प्राणी आहेत. तरी पण त्याच्यामध्ये शिरणं एक वेळ सोपं आहे. कौशल्यानं किंवा सुरक्षिततेनं. आणि जंगलात संशोधन करणारे जे आहेत लोक, ते ते करतात. ते काही लोक समुद्रात जाऊन विशिष्ट पद्धतीनं संशोधन करतात. काही लोक आकाशातलं संशोधन करतात. जसं आता काही लोक चंद्रावर, मंगळावर जाण्याचा जे प्रयत्न करतात, जाऊन आलेत, ते करू शकतात. पण ही तृष्णा हिचा हा जो प्रकार आहे, जो तृष्णेचं जे स्वरूप आहे, हे भयंकर आहे. विसत्तिका आहे ते. ती तृष्णा ही विषरूपी आहे, कारण ती मारते. तिला मारत म्हटलंय. विषानं माणूस, ज्याला विष भिंत, विष बाधा ज्याला होते, तर तडफडतो. कारण तो जीव घेणा प्रकार असतो. त्यात तडफड आहे. विसत्तिका. जाळ्यात अडकवणारी आणि विषारी तृष्णा, तिला ज्यांनी पाहिलंय. आता हा हा सती जागृतीचा प्रवास आहे. सती जागृतीत काय दिसणार आहे, ही जी चर्चा चाललेली आहे, की हे जे आपण पाहतोय, हे सती जागृतीमध्ये आपल्याला हळूहळू दिसतं. ही तृष्णेची पावलं दिसतात, पण त्याच्यातून मुक्त झालेल्या बुद्धाची पावलं नाही दिसत. म्हणजे सांगू शकत नाही. तृष्णा सांगू शकतात. आपली चर्चा जी चालली ती बुद्धाच्या विरुद्ध जी गोष्ट आहे, मुक्तीच्या विरुद्ध जी गोष्ट आहे, त्याच्यावर आपण पुष्कळ बोलू शकतो. आपण
कैदेविषयी बोलू शकतो, पण कैदेतून मुक्त झाल्यावर काय आहे ते नाही सांगू शकत. ते तिथे गेल्यावरच कळेल का. तसं आता तृष्णेवर आपण बोलू शकतो, मारावर बोलू शकतो, त्याचं विश्लेषण करू शकतो, कारण ते विचार तेच काम करतात. आणि तृष्णा जी आहे ती चित्त आहे. परत आपल्या सतीपठ्ठांच्या भाषेत हे तृष्णा म्हणजे चित्त आहे, म्हणजे चेतवतं. हे तृष्णा चेतवते पण, पेटवते पण, विषबाधा पण करते, विषासारखी बाधक पण आहे, आणि जालिनी आहे, जाळ्यात अडकवणारी आहे. जसं मोहिनी असतं ना, मोहिनी म्हणजे मोहात अडकवणारी. अं, आता काही, आता हे स्त्रीलिंगी नाव असल्यासारखं दिसते म्हणून स्त्रीलिंगी उदाहरणं आठवतात. पण मोहिनी मोहात अडकवणारी, किंवा स्वहासिनी हसण्यामध्ये अडकवणारी, हास्यानं मोहून घेणारी. तर अशा अशा अर्थाचा हा शब्द आहे. जालिनी, जाळ्यात अडकवणारी त्यांना. आता एक चित्त आहे. ती तृष्णा सुद्धा बुद्धाला कुठं नेऊ शकत नाही आता. आता अशा अशा अवस्थेत ते गेलेत. बुद्ध वग्गो पाहतोय आपण आता. बुद्धाची लक्षणं पाहतोय. ते लक्षणं म्हणून आपल्याला अं, त्यांची लक्षणं पाहण्याऐवजी त्याच्या विरुद्धची लक्षणं आपण पाहतोय, म्हणजे तृष्णेची लक्षणं पाहतोय. आणि त्याच्यातून ते मुक्त झालेत. तृष्णेचा आपल्याला अनुभव येतो, कारण तृष्णा आपल्यात आहे. तृष्णा तृष्णेचं जाळं आपल्यात आहे. आपल्यात विचारांचं जाळं आहे, विचारांचा गोंधळ आहे, विचारांचं जंगल आहे, विचलित करणारं चित्त आहे, बाधा आणणारं चित्त आहे, जाळ्यात अडकवणारं चित्त आहे. भावना, पाहिजे नको, पाहिजे 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 पाहिजे. काय पाहिजे, किती पाहिजे, कुठपर्यंत पाहिजे. त्या तृष्णेला, तृष्णा अनंत आहे, म्हणून बुद्ध अनंत आहे. कारण त्या प्रत्येक याच्यापर्यंत ते पोहोचतात, म्हणजे जागृती पोहोचते, सती पोहोचते. कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, मनोधम्मानुसती. त्या सगळ्याच्या मध्ये सती पोहोचते, म्हणजे तिथे बुद्ध पोहोचतात. हे बुद्धांचंच काम आहे. म्हणजे जागृतीचं काम आहे. अशा अ, अनंत ठिकाणी वावरणाऱ्या, अनंत गोचरंग. कारण काया आपण सांगू शकत नाही, ती पण अनंत आहे. डोक्यापासून पायापर्यंत, हाताच्या हात, हा हात, पायाचे पंजे, डोकं, आणि संपूर्ण काया जी आपल्याला दिसते, जाणवते, ती आतमध्ये किती गुंतागुंतीची आहे, तिथं जागृती पोहोचते. म्हणजे जिथपर्यंत मेंदूतून निघालेल्या नसा, मज्जा तंतू किंवा मज्जा पेशी, त्या केसात पण आहे. एक केस जरी ओढला तर आपल्याला खाली ते जाणवतं, लगेच जाणीव होते. एक केस जरी ओढला तर, किंवा असा टच जरी केला तरी, नुसता टच जरी केला तरी त्याच्या खाली आपल्याला काहीतरी जाणवतं. कुठेही तुम्ही स्पर्श करा, कुठेही स्पर्श करा, कुठेही स्पर्श करा. बाहेर आणि आतमध्ये.
बुद्ध तिथे पोहोचतात, असतात. म्हणजे जागृती, म्हणजे भान. म्हणजे बुद्ध कोणी व्यक्ती नाही, बुद्ध हे भान आहे, बुद्ध ही जागृती आहे. आणि म्हणून ते कळत नाही. कारण जागृती काय ते काय सांगू फक्त अनुभवण्याचा विषय आहे तो. त्याची कल्पना नाही करू शकत आपण. म्हणून त्याच्याविषयी सांगू शकत नाही. म्हणून त्याला त्या त्या अनुभवाला असं कोणतं लक्षण नाही, म्हणजे दाखवू शकत नाही. तेव्हा स्पर्श केल्यावर काय होतं काही सांगू शकत नाही. ते ज्याला अनुभवायचं त्याने स्वतः स्पर्श करायचा, आणि मग ते लक्षात येतं ते. आणि असं केल्याने तसं होईल आणि तसं केल्याने तसं होईल, हा तर्क तिथं बुद्ध दाखवायला किंवा बुद्ध समजून घ्यायला तो तर्क कामी येत नाही, अनुभवच कामी येतो. तिथं पोहोचा. अनंत आहे पण तरी पोहोचा. तिथं बुद्ध पोहोचलेले असतात. म्हणून त्यांना ही ती तृष्णा त्यांना सापडलेली असते. आणि तुला आता मी पाहिलं, तिनंच घर केलेलं आहे. तिनंच घर केलेलं आहे, आणि हे घर परत जाळ्यासारखं आहे. जाल, जसं आता कोळ्याचं जाळं असतं ते तरी लिमिट लिमिट आहे त्याला. आपल्याला दिसतंय ते कोळ्याचं जाळं कुठेतरी बारीक असेल, किंवा जंगलामध्ये गेलेलं असतं तर सगळ्या जाळ्यात आपल्याला कधी कधी याच्यात दिसतात, दाखवतात ते आपल्याला एखाद्या फिल्ममध्ये, किंवा आपण एखाद्या जुनाट घरामध्ये गेलो, जिथं अनेक वर्ष कशाचा वावर नाही, कोणी जात नाही तिथे, अशा ठिकाणी आपण जर गेलो तर तिथं आपल्याला काहीतरी असं जाळ्यासारखं ते दिसतं. ते प्राणी ते कोळी दिसतात. म्हणजे जाळं जे आहे त्याची कल्पना येते म्हणून जाळ्याची उपमा दिली. परंतु हे पण जाळं अनंत आहे. काळेमधलं हे तृष्णेचं जाळं म्हणजे आता ते चित्त आहे. ते जाणवतं वेदना, वेदनेमुळे ते चित्त जाणवतं. जरी अनंत असलं तरी त्याचा जागृतीला बोध होतो. सांगता येत नाही पण बोध होतो. अशा तृष्णेला बुद्धांनी पाहिलेलं आहे. आणि पाहिल्यामुळे आपोआपच ते अं, गायब झालं ते. कारण ते तृष्णा जी आहे ती अविद्येमध्ये, अज्ञानामध्ये, अंधारातच काम करते. तिथं प्रकाश पडला का ते काम करू शकत नाही. लक्षण आहे त्याचं ते. जशी झाडाची मुळं जमिनीच्या खाली, आणि त्याचे वरती त्याचं खोड, आणि त्याच्या फांद्या, आणि त्याची पानं, आणि त्याची फुलं आणि फळं ही जमिनीच्या वर असतात. आणि हे झाड उलटं लावलं तर चालेल का? उलटं कधी वाढेल का? उलटं नाही वाढणार. मुळं जर त्याची काढली, मुळासकट झाड उपटलं, नाही आता आपण याला मुळं वर करू आणि झाडाचं बाकीचं खाली आता वाढतं का बघू, वरून किती पाणी घाला त्याला, मरून जाणार ते. का? तर मुळात तो धम्म आहे, तो धर्म आहे त्याचा, की ती मुळं ही जमिनीतच असतात. आणि जमिनीतून पाणी आणि अन्न शोषून शोषून घेणं, आणि वरच्या झाडाला जगवणं, ते ते झाडाचं जगणं त्या मुळांच्या जमिनीत काम करण्यावरच अवलंबून आहे. तो धर्म आहे, तो धम्म आहे, तो सत्य आहे.
तशी तृष्णा ही अंधारातच काम करते, अज्ञानात काम करते, अविद्येत काम करते. म्हणून आता प्रत्यक्ष समुत्पाद 12 निदान जे आहेत ते अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जन्म, जरा, जाती, मरण, दुःख, दौर, मनस्य, उपायास वगैरे वगैरे तिथं आहेत. ते सगळं त्याचं मूळ अविद्याच अज्ञान आहे आणि मध्ये तृष्णा आहे. तर ते तृष्णा जी आहे ती अंधारात अज्ञानातच काम करते. अज्ञानाचं रूपांतर ज्ञानात झालं का तृष्णा संपली. अजागृतीचं रूपांतर ज्ञानामध्ये झालं की तृष्णा संपली. पुढचे सगळे कड्यात ब्रेक होतात. सगळे 12 निदान ह्या कड्या आहेत. ते कड्यात ते शृंखला तुटते. ती लिंक तुटते, ती शृंखला तुटते, ते जाळं खतम होतं. जाळं तयार करणारी तृष्णा जी आहे ती काम नाही करू शकत. तर हे बुद्धाचं काम, हे जागृतीचं सतीचं काम, याच्याविषयी काय बोलणार? याचं काय लक्षण आहे? काय याची पदं कुठं आहेत याची? याचं चिन्ह कुठं आहेत? पावलं कुठं आहेत ही? हे सांगू शकत नाही. म्हणून अशा बुद्धाला कोणत्या मार्गानं नेणार तुम्ही? कोणत्या मार्गानं तृष्णा त्याला फसवू शकते? संपलंय ते. तिला अंधारातच काम करता येतं, अज्ञानातच काम करता येतं. भान नसतानाच ती फार हुशार असते, चतुर असते. मार हा चतुर असतो, तृष्णा चतुर असते आणि ती अंधारात काम करते. अ- अंधारात म्हणजे अज्ञानाच्या अंधकारात, अविद्येत काम करते आणि दुःख निर्माण करते, यातना निर्माण करते, चिंता निर्माण करते, भीती निर्माण करते, अस्वस्थता निर्माण करते, चंचलता निर्माण करते. माणूस घाबरतो, तडफडतो, आदळापट करतो. फारच हाताबाहेर गेलं तर मरून जातो आणि विषबाधा होते. तृष्णेची विषबाधा झाली की माणसाचं मरण हे ठरलेलं आहे. आता पुन्हा परत तोच मुद्दा येतो का मृत्यू का येतो? तर हे तृष्णा जी आहे तिला जिथपर्यंत घर आहे, जिथपर्यंत तिला जमतं तिथपर्यंत ती काम करते. नंतर मग ती ते आता इथं काय आपल्याला राहता येणार नाही. कारण तिथं नवीन पेशी निर्माण होत नाहीत, अवयव काम करत नाहीत. काही हे तृष्णेला जे खायला प्यायला पाहिजे, जे पाहायला पाहिजे, ऐकायला पाहिजे, गंध, चव, स्पर्श पाहिजे पाहिजे पाहिजे, ते जर पाहिजे पाहिजे तृष्णेला नाही मिळालं आणि जे नाही पाहिजे तेच मिळालं, तर ते म्हणते आपलं काय आता इथे वास्तव्य होऊ शकत नाही. आपली वस्ती संपली आणि मग ती मुक्ती मिळते आणि ती संपतं, तिचं काम संपतं. तर मृत्यूच्या अर्थानं ते आहे. परंतु बुद्धांना ते तृष्णेचं काम त्यांनी तृष्णेची शक्ती, तृष्णा ही एक शक्ती आहे, अज्ञात शक्ती आहे. अविद्येत काम करणारी ती तृष्णा ही एक शक्ती आहे. परंतु बुद्ध जिवंतपणे तिला पाहतात. म्हणजे चालता बोल म्हणजे जिवंत अवस्थेत पाहतात. वयाच्या 35व्या वर्षी पाहायला सुरुवात केली, सर्वसाधारणपणे 29व्या वर्षी. पण मला असं वाटतं त्यांची प्रवृत्ती जी होती, चित्तवृत्ती, मनोवृत्ती, तो जो गुण होता तो त्यांच्यात पहिल्यापासूनच होता. जसं बाबासाहेबांच्या बाबतीत पण आपल्याला पाहायला मिळतो. तो गुण लहानपणीच होता. म्हणून पाणी मिळालं नाही, पाणी पिले म्हणून मार खाल्ला, तर त्यांनी तो अनुभव तसाच नाही सोडून दिला.
ते तिथून पळून गेले आणि कायमचे पळून गेले असं नाही केलं. आपल्या डब्यांना शिवत नाहीत. खाण्याच्या जेवणाच्या डब्याला इतर मुलं शिवत नाहीत. हा अनुभव त्यांनी तसाच नाही सोडून दिला. बैलगाडीतून उतरवतो गाडीवान, घेऊन जात नाही. तू गाडी चालव, मी पायी चालवतो, इथपर्यंत त्याची तयारी असते. तो अनुभव त्यांनी तसाच सोडून दिला नाही. पाणी मिळालं नाही प्यायला तिथं, नाही का, त्या गाडीवाल्याने सांगितलं जा तिथं ते पाणी आहे, आणि तिथं सगळं ते शेण आणि गाळ होता. तर तिथं त्यांना पाणी नाही मिळालं. त्यांनी तो अनुभव तसाच नाही सोडून दिला. जागृत माणसं ते सोडत नाहीत. आणि जे भानावर नसतात, जे गाफील असतात, जाऊ द्या काय आता, कुठं आपण ते कोणाकोणाशी लढणार, शिवत नाही तर नाही शिवू द्या, आपण बाजूला बसू, खायला देत नाही तर ठीक आहे, नाही देऊ द्या, आपण वाट पाहू, खरकट का मिळेल नंतर, बसून राहू, ताजं नाही मिळालं तर शिळं खाऊ, आज नाही मिळालं तर उद्या खाऊ, मेलेलं का होईना पण खाऊ. काही म्हणा जोहार करू. भान नाही, कारण स्वाभिमान नाही. स्वाभिमान नाही, कारण भान नाही. जाग नाही. बाबासाहेबांनी ही जाग आणून दिली. तर हे कसं आहे, महापुरुषांची हे लक्षण आहे ते, म्हणजे आता त्याला त्याला काय उत्तर नाही देता येत. असं का? तर ते तसंच आहे. पण ते जरी तसंच असलं, तरी इतरांनी पण ते तसं करावं, त्या मार्गावर यावं, म्हणून हे लोक धडपड करतात. बाबासाहेबांनी आलेले कटू अनुभव सोडून दिले नाहीत. जाऊ द्या, नाही, बघू काय ते, वेळ आल्यावर पाहू, अभ्यास करू, त्याच्यात शिरू, त्या जाळ्यात शिरू, त्याच्या धर्माच्या जंगलात शिरू, अभ्यास करू, पाहू, हे असं का, कुठून येतं, याचा उगम कुठं, याची वस्ती कुठं, याचे संदर्भ कुठं, याचे ग्रंथ कुठं, हे लोक कुठे, कोणते लोक, ही कोणती मानसिकता हे सगळं निर्माण करते. शोध, धम्म विषय. बुद्धांचं पण तसंच आहे. लहानपणी ते ते गुण त्यांच्यात होते. पण इतरांमध्ये नसले तरी ते बीजरूपात असतात माणसांमध्ये. मनुष्य अवस्था जी असते, ही जी निसर्गाने उत्क्रांतीमध्ये ही जी अवस्था दिलेली किंवा मिळालेली आहे, ते काय कोणी दिली वगैरे असा नाही, तो एक कार्यकारण भाव आहे. ते एक भवचक्र आहे. भवचक्रात हे जे अवस्था मिळाली, याच्यात एक गुणधर्म आहे आपल्यात, माणसात, की आपल्याला असं बाबासाहेबांसारखं, बुद्धांसारखं करता जरी नाही आलं, तरी ते काय असू शकतं याचा आपण शोध घेऊ शकतो. सोपं नाही, पण करू शकतो. अशक्य नाही, पण सोपं नाही, पण करू शकतो. त्याच्यामुळे अशक्य नाही, त्याच्यामुळं करू शकतो. सोपं नाही, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा केली, संकल्प तेवढा दृढ असेल, समज तेवढी क्लिअर असेल, दृष्टी,
तर यांनी काय केलं, आता हे आपलं त्रिकोणाच्या दोन बाजूंचा विचार चाललाय. तिसऱ्या बाजूला आपण बसून, बेसला आपण बसून, काल जे एक दिवसाचं वर्कशॉप झालं त्यात त्रिकोणात, आता ते त्याचं रेकॉर्डिंग पाठवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जो त्रिकोण दाखवला आहे, तर तो त्रिकोण याच्यावर आपण चर्चा पण केलेली आहे. त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत. बेसला आपणच असणार आहे, आपलं जीवन आपण, कारण शोधणारे आपण आहोत. दुसऱ्या बाजूला एक बी आहे, दुसऱ्या बाजूला दुसरा बी आहे. असं काल एक नवीन संशोधन झालं, ते ऐन वेळेला झालं आणि ते फार इंटरेस्टिंग झालं लोकांना. मला पण ते फार आवडलं. ते ते काय म्हणतात, असं चालता चालता ते दिसतंय. ते पुढं काय आहे ते कळत नाही, लक्षात येत नाही आधी, पण तिथे गेल्यावर ते दिसतं. तर हे असं काही नवीन नवीन गोष्टी याच्यामध्ये सध्या निर्माण होत आहेत. तर त्रिकोणाच्या एका बाजूला एक बी म्हणजे बाबासाहेब आहे, दुसरा बी म्हणजे बुद्ध आहे. तर आपण बेसला हे दोन बी का पाहू शकतो, कारण ते पाहण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे बीज रूपात. पण ते नंतर दिसतात. ह्या दोन बाजू, त्रिकोणाच्या दोन बाजू नंतर दिसतात. आधी बेसवर काम करावं लागतं, म्हणजे स्वतःमध्ये काम करावं लागतं. म्हणजे आपण व्यक्तिगत पातळीवर आपण, तर त्याचा अभ्यास काल फार चांगला झाला. तर जीवनातले अनुभव जे आहेत ना, हे जो सोडून देतो, म्हणजे ते पाहत नाही, ते जाणून घेत नाही. म्हणजे जसं आता बाबासाहेबांचं ते विधान पण फार मार्गदर्शक आहे, की जो आपला इतिहास विसरतो, इतिहास घडवू शकत नाही. आता इतिहास म्हणजे संस्कार आहे. संस्कारातून होणारं आपलं वर्तन आहे, आपलं जगणं आहे, आपलं वर्तन आहे, म्हणजे आपलं बोलणं आहे, आपलं चालणं आहे, आपलं काम करणं आहे. याच्यातली जी मूळ प्रेरणा आहे म्हणजे इतिहास, म्हणजे संस्कार, म्हणजे मागं जावं लागतं. आता काही लोकांना वाटतं ना, काय ती जुनी मडी परत उकरून काढायची आणि काय त्या खपल्या काढायच्या परत. खपला नका काढू, पण हे वण का आहे आपल्या अंगावर. आपण बघा, कधी काळी समजा काही अपघात झालेला असेल, तर त्या अपघातात झालेल्या जखमा बऱ्या होतात, पण वण तसेच राहतात. कुठेतरी काहीतरी मार लागलेला असतो, अं, कुठेतरी काहीतरी बरंच मोठी जखम झालेली असते. समजा माझ्या दोन्ही कानांचे ऑपरेशन झाले आणि कानाच्या पाळ्या अशा बाजूला काढून ते ऑपरेशन करतात आतमध्ये, आणि ते परत कान शिवून काढतात, आणि दोन्ही बाजूला ते झालंय. आता ते ऑपरेशनही झाली 76 पासून पुढे, वेगळ्या याच्यामध्ये 5 ऑपरेशन झाली. ते हा कान 4 वेळा उघडून बंद केला, हा एकदा उघडून बंद केला. आता ते सगळं, त्या जखमा भरून आल्या, पण कानाच्या पाठीमाग ते व्रण जे आहेत, टाक्याचे व्रण, किंवा ते जे जे काय म्हणतात त्याला, हम्म, त्या खुणा, त्या खुणा आहेत, आणि त्या खुणा दाखवतात का इथं काहीतरी केलेलं आहे. म्हणून आपले जे व्रण असतात, आपल्या ज्या काय म्हणतात, खपल्या असतील तर खपल्या, आणि उडाल्या असतील तर वण जे दिसतात, ज्याला आपण वण म्हणतो, म्हणजे व्रण जे दिसतात, त्याच्यातून आपल्याला असं काहीतरी लक्षात येतं, इथं काहीतरी झालेलं आहे.
खाणाखुणा आहेत, खुणा आहेत त्या. तसे आपले अनुभव, आपल्या भूतकाळ यातल्या पाऊल खुणा याच्याकडे पाहून जर बोध घेतला नाही, तर तीच भ्रमिष्ट अवस्था आहे. ती भान नसलेली अवस्था आहे, सती नसलेली अवस्था आहे, अजागृती आहे. तिथं कधीच बोध होऊ शकत नाही, तिथं बुद्ध बनू शकत नाही. म्हणून ते भूतकाळात हे अभ्यासासाठी पाहावं लागतं. त्याने आपण परत विचलित नाही होणार. हे सगळं आठवून आपण रडत बसणार नाही, आक्रस्ताळेपणा नाही करणार, किंवा इतरांविषयी आपण द्वेष पण नाही बाळगणार. चीड येऊ शकते काही वेळ, पण आपण द्वेष नाही बाळगणार. कारण द्वेष ठेवून आता कोणाचा द्वेष करणार? ती परिस्थिती पण बाबासाहेबांनी त्याचं कारण बरंचसं नष्ट करून टाकलेलं आहे. त्याची पाळंमुळं उखडून टाकलेली आहेत. परंतु जे उखडलेले जे काही चिन्ह आहेत, त्याच्यातून ते लक्षात येते की ते उखडलंय. परंतु होतं काय, की आपण ते पाहून परत ते चिडून परत तशी परिस्थिती जणू काही निर्माण करतो. तसं करायची गरज नाही. ते संपलं. ती पाळंमुळं ती खणून काढलेली आहे. सगळी नाही खणली, पण बरीचशी खणून काढलेली आहेत. तर बुद्ध आणि बाबासाहेबांचं कामाचं हे जे स्वरूप आहे ना, हे तर थोडंसं असं समांतर जाऊन जर पाहिलं ना, तर खूप काही गोष्टींचं साम्य आहे. इकडे आणि ती पाळंमुळं काय असतील, ती अस्पृश्यतेची पाळंमुळं, धर्मांधतेची पाळंमुळं, त्याची सगळं ग्रंथ, लोकांचं वर्तन, ते सगळे पाळंमुळं त्यांनी खणून काढलेले, खिळखिळे केलाय, व्यवस्था खिळखिळी केलेली आहे. आणि त्या खिळखिळी करण्यामध्ये ज्यांची घरं पडली, ज्यांचं अस्तित्व अं, काय म्हणतात, उद्ध्वस्त नाही झालं, परंतु हल्लंय ते. पाया हल्ला, त्यांचं फाउंडेशन हल्लं. फाउंडेशन हल्ली काही इमारत केव्हाही पडू शकते. ते ज्यांचं फाउंडेशन हल्लेलं आहे, ते जास्त विचलित होतात. आणि आता काही लोक त्यातले म्हणतात की नाही का, आमच्या पूर्वजांनी काही चुका केल्या, तुम्ही आम्हाला का दोष देता? तर ठीक आहे, ते बरोबर आहे. एका अर्थानं त्यांना दोष देऊन उपयोगाचा नाही, कारण त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या त्या चुका आहेत, आणि त्याच्यातून कोणी सुधारत असेल तर त्याचं स्वागतच करावं लागेल. बाबासाहेबांनी राज्यघटना सगळ्यांसाठी लिहिली. त्यांच्या मनात जर तसं असतं की नाही, ह्यांचे पूर्वज काय, ह्यांचे पूर्वज आणि ह्यांचे वंशज सगळेच मला नाही पाहिजे, असं ते मनात नव्हतं. तो द्वेष किंवा ती बदल्याची भावना मनात नव्हती. त्याच्यातून ते मुक्त होते, का ते बुद्धाच्या मार्गावर आहेत. बुद्ध भूतकाळ पाहतात पण धरून नाही ठेवत. बाबासाहेबांनी भूतकाळ पाहिला पण धरून नाही ठेवला. त्यांचं त्यांचं त्यांची दृष्टी ही उदात्त मोठ्या ध्येयाकडे होती, बुद्धाकडे होती. हे एक काम झालं. ते फाउंडेशन हल्लं, पण आता नवीन फाउंडेशन तयार करावं लागेल. नवीन नगर उभं करावं लागेल. नवीन व्यवस्था उभी करावं लागेल. आणि त्याच्यात सगळ्यांनी यावं, म्हणून ती राज्यघटना सगळ्यांसाठी आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, हे सगळं त्यांनी, ते म्हणतात, बुद्धाकडून घेतलंय. त्यामुळे कोणाविषयी आकस ठेवून आणि द्वेष ठेवून काम नाही होऊ शकत नाही. त्याच्यातून आपण कसं आहे, आपल्यातला जो द्वेष आहे किंवा चीड आहे किंवा बदल्याची जी भावना आहे, त्याच्यातून आपण पण होरपळून जाणार परत. हातात काही लागणार नाही. परत तेच करायचंय का? नाही. महाडला जाऊन परत पाणी प्यायचंय का? गरजच नाही. ते पाणी प्यायला नव्हते गेले.
ते पाण्याला स्पर्श करायला गेले होते. का तर तिथं स्पर्श करू देत नव्हते. आणि पहिली जाणीव तर ह्या महारामांगांनाच करून द्यायची होती, की तुम्ही शिवून पहा काय होतंय ते. मार खाल्ला मग. बघा हे तेच त्यांना दाखवून द्यायचं होतं. हे असं आहे. तुमच्या स्पर्शाची ही किंमत आहे. इथं कुत्री मांजरी जातात, जनावरं जातात, पण तुम्ही चालत नाहीत. तुम्ही त्यांच्यापेक्षा कमी दर्जाचे आहात. हे अस्पृश्यांना त्यांनी दाखवून दिलं. आणि सवर्णांना त्यांनी दाखवून दिलं, की आणि जगाला दाखवून दिलं. कारण त्यावेळेला ब्रिटिश राज्य होतं. आणि त्याच्यावर त्यांनी मोठमोठाले अग्रलेख पण लिहिले, त्याच्यावर चर्चा घडवून आणली. आणि त्याच्यानंतर मग अ, जे काही समांतर काम चाललेलं होतं अभ्यासाचं आणि लिखाणाचं आणि जगाच्या काय म्हणतात जगाच्या वेशीवर अस्पृश्यांची गाऱ्हाणी मांडण्याचं जे काम होतं ते ते समांतर चाललेलं होतं. आणि पाणी पिऊ देत नाही म्हणजे काय, शिवत नाही म्हणजे काय, याचा अर्थ काय, हे अस्पृश्यांना म्हणजे बहिष्कृतांना अस्पृश्यांना पण ते समजावून सांगत होते. त्यांनाच जास्त समजावून सांगत होते, कारण त्यांच्यातच जागृती निर्माण करणं, त्यांच्यात चैतन्य निर्माण करणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. विरोधकांना खतम करणं हा, कारण त्यांच्या विरोधकातही त्यांना अज्ञान दिसत होतं. त्यांच्याकडे म्हणजे व्यक्तिगत द्वेष नव्हता त्यांना. कारण तसा द्वेष असता तर त्यांच्याबरोबर इतर उच्चवर्णीय लोक जे काही थोडेफार होते ते आले नसते. आणि आजही त्यांच्याबद्दल आदराने बोलणारे सगळ्याच वर्गातले लोक आहेत. काही ना, कारण ते कळाले आता. बाबासाहेबांचं काम कळालेलं आहे. तर बाबासाहेबांचं काम जे आहे ते भूतकाळ शोधण्याचं होतं, परंतु बदलायचं नव्हतं. भविष्य काळात आता बदला घेऊ, भूतकाळ पाहायला यांनी असं केलं ना, मग आता आपण आता असं करू, तसंच काहीतरी करत होतं. तसंच नाही केलं त्याने. भवचक्र तोडायचं म्हणलं, परत नवीन भवचक्र तोडून जुनं जर संपत असेल आणि मग नवीन भवचक्र तयार होत असेल, नवीन दुःखचक्र उभं राहत असेल, तर मग काय वेगळं काय? आणि बहुधा आपण तसंच करतो. आपण नवीन भवचक्र तयार करायला पाहतो. भूतकाळातून बोध घेण्याऐवजी मार खाल्लाय तर का मारलं? शिवत नाही का शिवले? का शिवत नाही? कुणी सांगितलं त्यांना शिवायचं नाही म्हणून? त्याचं अजून एक कटू सत्य असं होतं की महार पण मांगाच्या हातचं खात नव्हते. चांभार महाराच्या याच्या हातचं, म्हणजे जे खालच्या जातीचे होते ते त्यांच्या खालच्या जातीतल्या लोकांबद्दल द्वेष बाळगत होते, जातीयता बाळगत होते. म्हणून ते उच्चवर्णीयातले काही लोक ते तुम्ही आपसातला जातीभेद सुधारा आधी आणि मग आम्हाला सांगा. तर बाबासाहेबांनी ती गोष्ट लक्षात आणून दिली की महाजनांचा जो पथ असतो तोच सामान्य लोक फॉलो करतात. वरच्या वर्णांची जी म्हणजे सगळ्यात वरचा वर्ण जो ब्राह्मण वर्ग जो आहे आणि त्याच्या खालचा क्षत्रिय वैश्य, ह्या वर्गातले लोक जसं वागतात तसेच ते खालच्या वर्गातले लोक वागतात म्हणे. ते त्यांची निर्मिती नाही, त्यांना शिकवलं गेलंय तसं, त्यांना तसं करून घेतलेलं गेलेलं आहे. आणि तसं केलं नाही तर त्यांना शिक्षा होणार, होत होती. अगदी मातंगांची दोरखंड जर महारांनी वळली असतील, केरसुण्या महारांनी तयार केल्या असत्या, तर ते नसतं चाललं. ते त्यांचंच काम होतं. यांच्याकडे निरोपाचं काम होतं, यांच्याकडे बाकी गावकीची हलकी बाकीची कामं होती. ती मातंग नाही करू शकले. ते महारांनाच करावं लागायचं. मातंगाचं काम महारांना नाही करता आलं त्यावेळेला. सांबाराचं काम
जमलं तरी इतर करू शकत नव्हते. आता तर वरच्या वर्गातले लोक बुटाचे आणि चपलाचे धंदे करतात. हे बाबासाहेबांच्या कामाचं यश आहे. परिस्थिती बदलेल कसं हे पाहिलं पाहिजे. जुन्या परिस्थितीला घेऊन आक्रस्ताळेपणा, त्यांनी मला मारलं, त्यांनी मला जिंकलं, त्यांनी मला हरवलं, जी धम्मपदातली गाथा आहे ना. आता त्यांनी मला मारलं, आता मी त्याला मारील, त्यांनी मला हरवलं, आता मी त्याला हरविल, त्यांनी मला जखमा दिल्या, आता मी त्याला जखमा करील. आता बघा, आता युद्धजन्य युद्ध सुरू झालं. आता याच्यातून इकडून इकडे युद्ध, इकडून इकडं मारलं म्हणून यांनी त्यांना मारलं, असं काहीतरी ते काल बातम्यांमध्ये दाखवत होते. काय होणार आहे हे चक्र थांबवण्याचं, थांबवण्याची ताकद फक्त बुद्धांच्या शिकवणीत आहे. तो मार्ग बाबासाहेबांनी दाखवला. आणि बाबासाहेबांचा जो मार्ग आहे तो व्यावहारिक सामाजिक पातळीवर अं, ते बुद्धाच्या शिकवणीतच प्रतिबिंब आहे ते. म्हणून बाबासाहेब आणि बुद्ध हे समांतर चालले पाहिजेत. तेच काम करणं हितकारक आहे. या गाथेमध्ये बऱ्याच गोष्टी, आता हे सगळं, हे तृष्णेची रूप पाहताना हे अंतरंगात शिरून आपल्याला हेच शोधावं लागतं. यात अंतरंगात शिरूनच आपल्याला हे बाहेरचे व्यवहार स्पष्ट कळतात. आपण आत नाही शिरलो आणि हे जाळं पाहिलं नाही आणि ही विषारी इच्छा, आकांक्षा, पाहिजे नकोच्या तृष्णा ज्या आहेत, आता याचा अभ्यास म्हणून केला तर मग कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, रूपतृष्णा, अरूपतृष्णा, त्याचं मग ते काय, बुद्धी डोकं चालून संदर्भ घेऊन पुस्तकं पाहून आपण त्याची अनेक रूप त्याची पाहू शकतो. तृष्णेची भवचक्र पाहू शकतो. पण ते तत्वामध्ये आपण नंतर शिरू शकतो. आधी आराखडा आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि तो आराखडा व्यवहाराला धरून चालला पाहिजे. म्हणून आपल्याला बुद्ध बाबासाहेब ही एकत्र का करण्याची आता गरज आहे. एकत्र करण्याची गरज, ते आपण वेगवेगळं करतो. आणि तेच एकत्र करण्याची का गरज आहे, तर बाबासाहेबांना जे दिसलं, जे त्यांनी केलं, त्याच्यात 100% बुद्धाचं प्रतिबिंब आहे. म्हणून ते जे म्हणाले की बुद्धासारखा जगात बुद्धासारखा तत्वज्ञानी जगात दुसरा झालाच नाही. बुद्ध हेच खरे तत्वज्ञानी होते. बुद्धांनाच समजलं होतं जीवन, जग. चला, म्हणजे बऱ्याच काही गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत. आजच्या पुरतं एवढं पुरेसं आहे. की धम्मपद सांगता सांगता थांबा, परत बोला. हा. 40, 50, 60 वर्षापूर्वीची जी काही वास्तवता होती, वास्तवता पण तुम्ही डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्या तर डोळ्यापुढे अक्षरशः उभा राहिलेला आहे तो. अवस्था आहे की महारवाडा पूर्वीचा आणि मांगवाडा ह्याच्यामध्ये फक्त एक बारकी पाऊलवाट होती. आता ते दोन्ही महारवाडा पण गेलाय आणि मांगवाडा पण गेलाय. आता फक्त माणसाच्या मनाच्या भिंती राहिलेल्या आहेत तशाच. बरोबर आहे. आता कोण कुठं पण राहू शकतं, त्याच्याबद्दल काही नाही. पण मनामध्ये असणाऱ्या ज्या भिंती आहेत त्या भिंती मात्र आजही तेवढ्याच तग धरून आहेत. वण ओके. शिल्लक आहेत, वण. पण ठीक आहे, तरी आता त्याच्यातून आपण बोध घ्यायचा आणि परत तसं निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आणि ते आपणच घेऊ शकतो. आपण म्हणजे जे बुद्धांच्या मार्गावर आहेत ते, आणि बाबासाहेबांनी ती वाट दाखवली म्हणून आपणच ते काम करू शकतो. इतरही करू शकतात, परंतु इतरांच्या मनात तसं इथली व्यवस्थाच अशी विचित्र आहे, मानसिकता अशी विचित्र आहे की जाग, काही लोकांना थोडीफार जाग आली तरी ते धाडस नाही होत. आजही बुद्ध धर्माचं काम म्हटलं का इथं भारतामध्ये लोकांना नाही, ते खालच्या जातीच्या लोकांचं काम आहे, हे बाबासाहेबांच्या लोकांचं काम आहे. म्हणून इतर लोक सुद्धा बौद्ध धर्म सांगताना
बाबासाहेब वगळून कसं सांगता येईल हे सांगायचा जास्त प्रयत्न करतात. आणि काही लोक प्रयत्न करतात, परंतु ते कधी कधी वाटतं चलनी नाणं म्हणून वापरतात. बाबासाहेबांची माणसं पाहिजे म्हणून बाबासाहेबांचं नाव घेणं असंही काही लोकांचं एक धोरण दिसतं. नाहीतर ते मुक्तीचा मार्ग जो आहे अं, तो त्यांनी दाखवला असता. तसं नाही. तर आपल्याला हे नाही करायचं, जे आहे ते आहे. आणि काही लोक तर बाबासाहेब टाळूनच बुद्ध सांगण्याचा प्रयत्न करतात. ते भारतात शक्यच नाही. भारतामध्ये शक्यच नाही. त्यांना त्यांना बाबासाहेबांच्या कामाची त्यांना पारख नाही. बाबासाहेबांची पारख नाही. आणि बाबासाहेब बुद्धांचं काय नातं होते हे त्यांना माहिती नाही. हे आपल्यालाच कळू शकतं. म्हणून आपण थोडंसं त्या दृष्टीनेच आपण विचार करतोय. म्हणून त्रिकोणाचा मुद्दा जो आहे तो त्या दृष्टीने आहे. त्रिकोणाचा जो बेस आहे तो आपण स्वतः आणि समाज. आता तर हा, परत बोला. हा, मला पण ते एक ती पुसटशी रेषा आठवली, अं, जी तुम्ही सांगितली की आपल्या आपल्यामध्ये जी पुसटशी रेषा होती. आम्ही आम्ही लोक राज, आणि मी महारवाडा नाही म्हणत, मी राजवाडा म्हणेल. हा, तर राजवाडाच म्हणायचे. का राजवाडा म्हणायचे राजवाडा. का? तो एक प्रश्नच आहे. कुठले हा, राज्य होते महारवाडा नव्हे, राजवाडा. कारण तो? मी माझं वैयक्तिकरित्या ते बघितलेले, डोळ्यांनी बघितलेले, आणि हो, हो, राजवाडाच म्हणत असत. हो, हो, बरोबर आहे. मला भले ते आठवतं. मागवाडा म्हणत असेल की नसतील, हे मी अनुभव नाहीये माझ्याकडे. परंतु राजवाडा ही गोष्ट पक्की. कारण मी जिथे जिथे राहिलेलो आहे, मला म्हणजे माझे अनुभव स्वतःचे, ज्या 2-3 गावाचे अनुभव झाले किंवा माझ्या आजोळचा अनुभव झाला, ते राजवाडाच म्हणत होते. हम्म, त्यांना मारवाडा कधी म्हटले नाही. आणि आम्ही हे एक सिद्ध करतात की आम्ही मूल निवासी आहोत. हम्म. राजवाडा, आम्ही मूल निवासी आहोत. हे नंतर आलेले आहेत. असो. मूल निवासी आता कुठं मूळच राहिलं नाही कोणाचं. आपल्याला इथं गावाची सेवा करायला विशिष्ट गावात टाकलेलं आहे. कुठून मूळ आणता तुम्ही? नाही नाही, ते झाली गोष्ट. आम्ही म्हणजे या मालक सारखं एक झालं, परंतु या लोकांनी त्या मालकाला म्हणजे बांधून टाकलं. हं? ते ठीक आहे. कोणाला नेहमी कोणाला ना प्रत्येकाला जो तृष्णेने ग्रासलेला आहे, जो ह्या नकारात्मक महत्वाकांक्षेने ग्रासलेला आहे, तो नेहमी दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा, दुसऱ्याला जिंकण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्याला हरवण्याचा प्रयत्न करतो, हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो. आता हे जे जे युद्ध छेडलं गेलेलं आहे, हे काय वर्चस्वाचं युद्ध आहे ना? वर्चस्वाचं. तेच मग अरे आता महाराष्ट्रातलं युद्ध घ्या किंवा गावातलं युद्ध घ्या, जाती युद्ध घ्या. गाव फार शांतपणे युद्ध करायचं पूर्वी, असं कधी कधी दिसतंय. फार शांतपणे. आणि तुम्ही तिथं काहीतरी हे करा, विरोध करा थोडासा, नाही करणार म्हणा, मग लगेच मारहाण सुरू. किंवा थोडंसं तुम्ही चाकोरी तोडा, तुम्ही वाट सोडून चला, भयंकर हाल करून टाकायचे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे वाळीत टाकणे. जातही जातीतल्या माणसाला वाळीत टाकायची. जर तो जात पाळत नसेल, तर जातीतली माणसं जातीतल्या माणसाला वाळीत टाकायची. बाहेरचे तर टाकायचीच, पण जातीतली माणसं त्याला नाही, याच्याशी सोयीसंबंध, याच्या कोणत्या कार्याला जायचं नाही, याच्या सोयीसंबंध डोकं डोकं घालायचं नाही, याच्याला मैतीला सुद्धा जायचं नाही. असे काही लोक, मैतीला न जाणारे पण लोक असतील की नाही, ते आमचे आपसात सुद्धा खूप असायचे. तो वरच्या आळीचा, मी खालच्या खालच्या आळीचा. आळीचा. हा, मग संबंध करताना सुद्धा एक या गोष्टी लक्षात घेतल्या जायच्या. मला एक आठवतंय, पोत्र जाळीचा. जे कपडे लावणारे जे ते पोत्रा जाळीचा माणूस आहे, तो हो, आपल्यामध्ये त्याला नाही संबंध होणार. हो, कारण हे पोतराज. जुन्याच्या, आणि बाबासाहेबांनी या गोष्टीतून आपल्याला बाहेर आणलेलं आहे. बरोबर.
आपल्याला बाहेर आणलेलं आहे. आम्हाला ती मानसिकता जी आहे ती आम्हाला ओळखायची आहे. आणि की आम्हाला बदलायची. कसं, आम्हाला कुठे आणलं, साहेब बाबासाहेबांनी आम्हाला कुठे आणलं, आम्हाला काय हवंय. कारण बरोबर आहे. त्यांचे जे विचार, त्यांच्या विचाराची बरोबरी माझ्या मते तरी आज तरी आपण एक असं झालं की बाबासाहेबांना बौद्ध म्हणजे भगवान बुद्ध बाबासाहेबांना सोडून नव्हे, या भारतातच नव्हे तर जगात सुद्धा नाही. नाही. बाबासाहेब सोडून भगवान बुद्ध खूप म्हणजे मला तर खूप असं म्हणजे अवघड गणित वाटतं. भगवान बरोबर बुद्ध आहे. जर समजून घ्यायचे तर बाबासाहेब समजून घेणं आवश्यक घ्यावंच आहे. लागेल इथं तरी, घ्यावंच लागेल. बाहेरच्या लोकांनाही घ्यावंच समजून लागेल. घ्यावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे एक म्हणजे स्वतःच्या इतका मोठा प्रकांड पंडित माणूस एखाद्या अहंकारामध्ये असता तर कोण बुद्ध म्हटला असता. कोण म्हटलं असं? परंतु ते जे जीवनाचं अंग बनवलंय, तसे जगले आणि इतरांना जगायला तशी भूमी तयार केली, वातावरण तयार केलं. त्याची तुलनाच नाही. त्याच्याविषयी काय बोलायचं. काही बोलूच शकत नाही. आपल्याला शब्द अपुरेच पडतात. अपुरे पडतात. त्यांची पण पावलं दिसत नाहीत. नाही. बाबासाहेबांची पण पावलं दिसत नाहीत. बुद्धांची पण पावलं दिसत नाहीत. अपदांग. अपादान. राईट. हा, कसं आहे ते. म्हणून ती पद पद जर ओळखायची असतील तर आपल्याला त्याच्यात शिरावं लागेल. आणि सर हा प्रवास खूप छान आहे. तुम्ही हा. हा जो प्रवास सुरुवात केला, हा प्रवास खूप छान आहे. आम्ही खरोखर या धम्मपदाच्या निमित्ताने खोलात खोल असं त्या समुद्राच्या तळाकडे जाण्याची सुरुवात केलेली. आम्ही जरी कमी कमी पाण्यात असो, आम्हाला कमी पाण्यात असो, आम्हाला ते अजून त्याची खोली समजलेली नसेल, परंतु आमची ही सुरुवात नक्कीच मानावी लागेल. तुम्ही त्या सुरुवातीची ते त्या म्हणजे मोरक्या म्हणा, नावाडी म्हणा किंवा आणखीन काही उपमा द्या. तुम्ही ती घेतलेली आहे आणि आम्हाला तो रस्ता दाखवण्याचं काम चालू आहे धम्मपदाच्या मार्गाने. धम्मपदाच्या. मला खूप असं नेहमी वाटतं की रोज एक नवीन त्याच्यातला तो जो रत्न हिरे मोती जे आहेत ते रोज बाहेर येत आहेत. एक एक आज एक सोपा शब्द, परंतु त्याचा खूप खोलात अर्थ समजला की भगवान बुद्धांच्या खुणा नाही, अपदं. अपदन खुणा नाहीत. बरोबर. त्यांनी केलेलं ते जे ते आहे मूळ. बरोबर. त्याचं खुणं, त्या खुणा ओळखायच्यात, फक्त ते दिसणार नाहीत पण ओळखायचं. ओळखायच्यात. हा. हा ते एक हे दाखवलं ना काही ठिकाणी बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे ना. भगवान बुद्ध पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी जे केलं, दुसऱ्या आठवड्यात काय केलं, तर त्यांनी तिसऱ्या आठवड्यामध्ये एक रत्नजडित मार्ग शोधला, असं काही दाखवलेलं आहे. हम्म. रत्नजडित मार्ग शोधला. त्या पाऊलखुणा जरी सम्राट अशोकांनी तिथे करून ठेवलेल्या असतील, हा. हा. बुद्धगयामध्ये ते 19 हा. पदक तयार केलेले, हम्म. तर ते केलेले जरी असले तर त्या पाऊलखुणाच आहेत त्या आम्हाला ओळखायच्या आहेत. हम्म. ते रत्न खरंच हे रत्नच आहेत. ते आम्हाला ते रत्नाचा बरोबर त्याचा अनुभव घ्यायचा आहे. बरोबर. बरोबर आहे. मात्र तुमची ही जबाबदारी मोठी आहे. मोठी बा- जबाबदारी बाबासाहेब प्रत्येकाची. बाबासाहेबांचं वाक्य जे आहे ना, ते काही कोणतंही प्रत्येकाची घ्या त्यात, आणि वेगवेगळे अर्थ आहेत, त्याला वेगवेगळे छटा आहेत. मात्र तुम बहुरंगी. हा, बहुरंगी. काय 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 वाक्य आपल्याला तर म्हणजे तेही आता वेगळा अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र तुमची जबाबदारी मोठी आहे. वगैरे बघू आपण. म्हणजे शोधा. कारण आता ते ऐन वेळेला डोक्यात विचार आला तो. 14 परंतु म्हणजे 7. तो नाही, बाबासाहेबांचं ते भाषण हो, शोधून शब्दशः त्याच्यात उतरावं लागेल. जसं आपण शब्दशः धम्मपदात उतरतो. शब्दशः. हम्म. आणि खूप छान शब्द. ना सर. मला मी तेच म्हणजे माझं रस्ता आपण धम्मपद जे चालू केलं, म्हणजे तो आमचा निर्णय खूप छान होता. वर्षावासाच्या काळात निर्णय झाला. तुम्ही ते विषय काढला आणि सर्वांनी उचलून धरला. त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि तुम्ही ते समजावून सांगतायत शब्दशः. त्या शब्दाची फोड करताय. एक शब्दाला त्या अनेक छटा ज्या आहेत त्या तुम्ही दाखवताय. म्हणजे तो रत्नच आहे.
माझी थोडीशी विनंती ही पण राहील की अं, आपण सगळ्यांनीच ते आधीच वाचून येऊन थोडं चिंतन करून काही संदर्भ आणता आले, काही संदर्भ देता आले. जेव्हा हो. जेव्हा आपण म्हणतो बोला आता, तर आपल्याला ते हा म्हणून लवकर म्हणजे आठवत थोडी नाही. माझी अपेक्षा ती पण आहे की इथे काय प्रश्नोत्तर नाही करायची आपल्याला. बरोबर सर. आपल्याला चिंतन आहे ना, चर्चा आहे. आणि चर्चेमध्ये संदर्भ आपल्याला ज्याने त्याने तसे प्रयत्न केले पाहिजेत. अं, ठीक आहे, आता आपली जिथं चर्चा होती त्याच्यावर तर काही लोक प्रतिक्रिया देतात, काही लोक, तर चांगली गोष्ट आहे. परंतु स्वतः पण काही संदर्भ शोधून अभ्यास करून काही मुद्दे इथं आणले पाहिजेत. सर प्रत्येक व्यक्ती विचार करतोय आता. तो विचार हा. करतोय हो. ही खूप मोठी जबाबदारी झाली सर. त्याला हो. विचार करण्याची चालना मिळालेली. हो, तो बरोबर. म्हणजे ते सांगितलं जातं त्यावर विचार करतोय. आणि महत्वाची गोष्ट सर, काहीतरी बोलण्याच्या ऐवजी जागृतीपरक बोलणं हे तेच खूप आहे, चांगलं आहे. तेच आहे, तेच खूप आहेत. चांगलं. तो बेसिक निकष आहे तो. मूलभूत निकष आहेत. ती वाट सोडायची नाही. जागृतीची वाट सोडायची नाही. जे काय बरोबर. जे काय बोलू आपण ते विचार करून बोलू. आणि परत दुसरी गोष्ट अशी आहे का इथं रेकॉर्डिंग होतं त्याचं. बरोबर सर. त्यामुळे आपण जे काही बोलू ते परत आपल्याला कामी आलं पाहिजे. इथं मोघम एक शब्द पण नाही. एक श्वास पण मोघम नाही चालला पाहिजे. खरी गोष्ट आहे. हेच तर खरं आहे. तो आज श्वास आमचा उपयोगाचाच आहे हेच खरं आहे. ती खरी आनापानसती.